माझा जन्म झाला त्या दिवशी भूकंप झाला, म्हणून मला भूकंप म्हटलं जातं. हसायचं होतं. माझ्या आयुष्यात भूकंप आला, वादळ आलं, आणि त्याचं नाव होतं डिसॅबिलिटी, अपंगत्व. उद्ध्वस्त झालं घरच्यांचं सगळं स्वप्न. कारण मी त्या पुलासारख्या चौकटीत बसणार नव्हते आता. मी कुठल्याच मर्यादेत बसणार नव्हते आता. मी ना सौंदर्याच्या व्याख्येत बसणार होते, ना मी स्त्रीत्वाच्या व्याख्येत बसणार होते, ना माझ्यासाठी मला हवी तशी माझ्या गरजांप्रमाणे कुठली चौकट डिझाईन केली होती. अपंगत्व आलं म्हणजे नेमकं काय झालं? 1993 ला जेव्हा किल्लारीचा भूकंप येतो, माझा जन्म होतो. घरातली पहिली मुलगी असते जी या अपंगत्वाने जन्म घेते. 6 महिन्यानंतर घरच्यांना कळतं की आपली मुलगी चालू शकणार नाहीये. परंतु घरच्यांपेक्षा हितचिंतकांना जास्त काळजी लागून राहते. आता हिच होणार कसं? इतकी सुंदर दिसते मुलगी, हिच्याशी लग्न करणार कोण? मी म्हटलं ना, स्त्रीत्वाच्या व्याख्येत मी बसत नव्हते. परफेक्ट वुमन ह्याचं खूप आपल्या समोर हॅल्युसिनेशन असतं. एक इमेज तयार केली जाते की मुलीने नाकी डोळी सुंदर असावं, तिचे हात पाय सुंदर असावे, धडधाकट असावे, आणि मी या कोणत्याही व्याख्येत बसणार नव्हते. महिला वाढवायचं कसं? शाळेत जाऊन काय करणार आहे? हिला कुठे मोठे बॅरिस्टर व्हायचे, हिला कुठे मोठा पगार कमवायचा आहे. मुलगा असता तर कसं आपण बघितलं असतं. हिला कोणी काही करून गेलं तर काय करणार? मुलगी म्हणजे सुरक्षिततेचा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतो ना लगेच. पण शिक्षण नाही दिलं तर मग अशा मुलीला शिक्षण कोण देणार? त्यापेक्षा हिला विशेष मुलांच्या शाळेत टाकून द्या, स्पेशल स्कूल्स. अशा मुलीसोबत लग्न नाही करणार? अशा मुलीची मासिक पाळी चालू झाल्यावर तुम्ही काय करणार? आणि अशा असंख्य चौकटी, असे असंख्य अडथळ्यांचे पूल होते. आणि ते पूल आमच्या लक्षात आले जेव्हा मला अपंगत्व आलं, जेव्हा माझ्या घरच्यांना कळलं की मला अपंगत्व आहे. माझ्यासमोर पर्याय नव्हता हे पूल तोडण्यापेक्षा, म्हणजे ते शिवाय, ते पूल तोडण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. या अडथळ्यांनी शिकवलं